बसचा पुन्हा भीषण अपघात, एक ठार 21 प्रवासी जखमी। धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील बस अपघात होऊन 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सकाळी धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपरी फाट्याजवळ भीषण बसचा अपघात झाला आहे। या अपघातात एक ठार आणि 21 प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे। जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ फाट्याजवळ शनिवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक MH19 EG 3952 ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक MH14 BT 3910 ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली। हा अपघात इतका भीषण होता की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर बसमधील 21 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत। यातील बस चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे। जखमी झालेल्या प्रवाशांची नावे: जाकीर शब्बीर खाटीक वय 35 राहणार पिंपरी, शब्बीर रहेमुल्ला खाटीक वय 65 पिंपरी, गंगाराम आनंद बाविस्कर वय 68 पिंपराळा, अमिला ईश्वर सोनवणे वय 50 जळगाव, अनिश हनीफ शेख वय 30 चोपडा, सागर विठ्ठल पाटील वय 38 रोडवत, भगवान सुपडू पाटील वय 75 राहणार पिंपळे सीम, जयश्री गणेश मराठे वय 45, शरद बिलाडिया पारधी वय 40 नंदुरबार, विमल रमेश मराठे वय 65 नड्यात, रमेश सोनू मराठी वय 75, कमलाबाई काशीनाथ मराठे वय 75 वरुड, प्रवीण भगवान कुंभार वय 24 गोरगाव, ज्योती योगेश पाटील वय 38 साळवा, सुषमा कपिल सिंग बयास वय 36 धरणगाव, मेघना कपिल सिंग बयास वय 7 धरणगाव, योगेश दिगंबर पाटील वय 36 धरणगाव, सुनील रामसिंग अलकारी वय 58 जळगाव, अनिता सुनील अलकारी वय 52 जळगाव, नंदा वसंत बाविस्कर वय 33 सावळा आणि VV इंगोले वय 40 जळगाव असे प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल। दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या 21 प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन दिसले यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली। या संदर्भात अपघात पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही। तसेच अपघात झालेली माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतल्याचे दिसून येत आहे। सद्दाम खाटीक सोबत शाहीर तेलींची रिपोर्ट BK टाइम न्यूज लाईव्ह साठी।